अर्धा किलो चिकन घेऊन त्याचे बारीक पीस तयार करायचे। त्याच्यामध्ये 1 चमच आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट चांगली मिक्स करून घ्यायची। त्यात हळद, दोन चमच मसाला आपल्या आवडीनुसार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर फोडणी टाकायची। फोडणीमध्ये 2 चमच तेल, कांदा टाकायचा, थोडा हिंग, व्यवस्थित मिक्स करायचं। कांद्याला एक वाफ येऊ द्यायची। कांदा चांगला शिजला की त्याच्यामध्ये चिकनचे पीस टाकायचे। चांगलं मिक्स करायचं। पुन्हा एक वाफ द्यायची। आणि वाफ आली की त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं। पण लवकर शिजण्यास चांगली मदत होईल। आपल्या चिकनच्या रश्श्याला खूप चांगली उकळी आलेली आहे। आता त्याच्यामध्ये ओलं खोबरं आणि कोथिंबीरचं वाटप टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मीठ टाकलेलं आहे आवडीनुसार। आता एक व्यवस्थित उकळी घेतली। आता एक व्यवस्थित उकळी काढायची की आपला रस्सा तयार आहे।
आपला चिकनचा रस्सा तयार आहे। आज आपण चिकनची फ्राय बनवायची आहे। त्याच्यासाठी आपण अर्धा किलो चिकन घेतलेली आहे। बोनलेस तुकडे घेतलेले आहेत, लेग पीस घेतलेले आहेत, सर्व मऊ मऊ पीस घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण लिंब टाकायचं 2 चमच, चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यात 1 चमच मीठ, आपल्या आवडीनुसार, एक चमच आलं लसूण मिरचीची पेस्ट, थोडीशी हळद, आणि 1 चमच मसाला। मसाला आपल्या आवडीनुसार टाकाया, आपल्या आवडीनुसार मसाला टाकायचा। चांगलं मिक्स करून 10 मिनिटं तसंच ठेवायचं, सर्व मसाला मुरेपर्यंत। आता चांगला मिक्स झालेला आहे। 2 चम्मच तेल टाकलेले आहे, गरम झालेलं आहे तेल। त्याच्यामध्ये आपण आता फ्राय करूया। आपली फ्राय आता तयार झालेली आहे। ही आहे चिकनची फ्राय।